तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भरपूर दिवसापासून एक ॲड जी आहे ती ॲड आपल्यापर्यंत पोहोचत आहे। ती ॲड म्हणजे वनरक्षकाची ॲड आहे, वनसेवकाची ॲड आहे किंवा मग वनमजूरची ॲड आहे। तर आपल्या चॅनलवर भरपूर सारे विद्यार्थ्यांच्या कमेंट्स अशा आहेत की सर हे नेमका विषय काय आहे, ह्या जागा कधी भरल्या जातील किंवा मग किती जागा आहेत। तर या ठिकाणी बघा, जो काही प्रस्ताव आहे तो प्रस्ताव वन विभागाने पाठवलेला आहे की या ठिकाणी 12,000 जागेंची या ठिकाणी गरज असणार आहे। वनरक्षक जे आहे तर वनरक्षकाला या ठिकाणी मदत करण्यासाठी किंवा वनरक्षकाचं जे काही क्षेत्र आहे ते क्षेत्र त्यांच्या दृष्टिकोनातून मोठं आहे, त्या ठिकाणी ते ड्युटी व्यवस्थितरित्या देऊ शकत नाही आहेत। तर त्या ठिकाणी त्यांना मदतनीस म्हणून एक नवीन पद या ठिकाणी निर्माण करायला पाहिजे आणि ते पद म्हणजे वनमजूर किंवा वनसेवक असं ते पद असणार आहे आणि जवळपास 12,000 जागा त्या पदांसाठी आवश्यक आहे असा प्रस्ताव शासनाजवळ आलेला आहे। त्याचा GRचा जो एक नमुना आहे तो नमुनासुद्धा पाठवण्यात आलेला आहे आणि ह्या जागा या ठिकाणी निघू शकतात। बघा विद्यार्थी मित्रांनो, विषय असा आहे की तुम्हाला आतापर्यंत जे काही वनमजूर आहे किंवा मग वनसेवक आहे याच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील, परंतु तुम्हाला समजतील अशा भाषेमध्ये आणि कमी भाषेमध्ये सुटसुटीत तुम्हाला माहिती या ठिकाणी मिळायला पाहिजे असं आपला आधीपासूनच एक विषय आहे। कारण की तो जो PDF आहे तो PDF मी सुद्धा जसं तसा अपलोड करू शकतो। जवळपास तो 35 पेजचा PDF आहे, त्यामध्ये इत्यंभूत माहिती आहे, सर्व माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे। परंतु आपण काय करणार आहोत की तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये आणि कमी वेळेमध्ये आणि कमी शब्दामध्ये तसे व्हिडिओ बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। एकाच व्हिडिओमध्ये जवळपास 35 पेजचं PDF आपण त्या ठिकाणी सांगणार नाही आहोत, परंतु वनरक्षकाची वनसेवकाची महत्त्व कशासाठी आहे, त्यांच्या जागा कशासाठी निर्माण करण्यात आलेल्या आहेत, कधीपर्यंत निर्माण होतील, किती जागा आहेत, त्याची पात्रता काय असेल आणि नेमका तो विषय मग ते कंत्राटी आहेत की प्रायव्हेट आहेत सरकारी आहेत की निमसरकारी आहेत, हे सर्व विषय त्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। परंतु तो एका व्हिडिओमध्ये सर्व विषय आपण घेणार नाही आहोत, कारण की मग त्यामध्ये जसेच्या तसं तुम्हाला वाचून दाखवण्यात काही अर्थ नाही आहे। तो विषय तुम्हाला समजला पाहिजे, जागा अशा आहेत, अशाप्रमाणे भरल्या जाणार आहेत, याची ही पात्रता आहे आणि आपण या पात्रतेमध्ये बसतो किंवा नाही ह्या गोष्टीसुद्धा तुम्हाला समजल्या पाहिजे। यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे की आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवावं लागणार आहे, बेल आयकॉन या ठिकाणी प्रेस करून ठेवावं लागणार आहे, जेणेकरून जे आपण व्हिडिओ बनवतो सुटसुटीत व्हिडिओ जे आपण बनवतो ते तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचायला पाहिजे। मोठी ॲड आहे, 12,000 जागेंची ॲड आहे, वनसेवकाची ॲड आहे। तर त्या ॲड संदर्भात जे काही संपूर्ण माहिती आहे व्यवस्थित सुटसुटीत तुमच्यापर्यंत आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यामध्ये आपण पार्ट करणार आहोत। त्या पहिल्या पार्टमध्ये मग त्याची आवश्यकता काय आहे, त्याची जागा किती आहेत, त्याच्या पात्रता कशा आहेत किंवा मग सर्व त्याची माहिती, त्याचा पगार वगैरे किती आहे, महागाई भत्ता कसा आहे, बेसिक पगार किती आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी वनमजूर या संदर्भात तुम्हाला या ठिकाणी समजतील असे व्हिडिओ आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत। तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन या ठिकाणी प्रेस करून ठेवा आणि त्याचबरोबर त्याचा अभ्याससुद्धा नेमका काय असणार आहे, ECS किंवा IBPS ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्या नेमके कसे प्रश्न विचारतात, कशा प्रकारे प्रश्न असतात, कोणत्या टॉपिकवर भर असतो, हे सर्व तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्याची एक सिरीज आपण या ठिकाणी सुरू करू, जवळपास 2-3 व्हिडिओ त्याचे होतील जास्तीत जास्त। तर त्यातला पहिला व्हिडिओ आपण लवकरात लवकर अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत। ओके, धन्यवाद, थँक्यू।